चिमटेवाडी 10 एकरात जंगल भस्मसात करून लाल माती तस्करीचे केंद्रबिंदू बनले आहे। कर्जत तालुक्यातील लाल माती नवी मुंबईकडे नेऊन रगड पैसा कमवण्याचा धंदा सुरू आहे। या व्यवसायाला चाप लावण्याचे काम कर्जत तहसीलदार यांच्याकडून सुरू असल्याने कारवाईमुळे बसू लागला आहे। मात्र कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्यालगतचे जमिनीमधील झाडे झुडपे तोडून लाल मातीची तस्करी मुख्य केंद्र नांदगाव ग्रामपंचायतमधील चिमटेवाडी आहे। दरम्यान त्या ठिकाणी तब्बल वर्षभरापासून वन जमिनीमध्ये आणि खाजगी जमिनीमध्ये लाल माती काढून विक्री केली जात असताना महसूल विभागाला याची माहिती नाही, हे मोठे आश्चर्य ठरत आहे। रॉयल्टी न भरता सुरू आहे माती उत्खनन। यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेली वर्षभर काढली जाणारी लाल माती ही शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल भरून स्वामित्व शुल्क न भरता काढण्यात आलेले आहे, हे सिद्ध झाले आहे। सरकारी अधिकाऱ्यांची पाठ फिरली असता ट्रक गायब। सरकारी अधिकाऱ्यांनी त्या सर्व गाड्यांचे व्हिडिओ चित्रण केले असताना देखील सरकारी अधिकारी गेल्यावर चिमटेवाडीमधून ते ट्रक बाहेर काढणारे स्थानिक असल्याचे लाल मातीचा केंद्रबिंदू तब्बल 1 वर्षांनी समोर आला आहे। 8 एप्रिल रोजी पहाटे 2:30 वाजता कर्जत तहसीलदार यांच्याकडून चिमटेवाडी येथे धाड टाकण्यात आली। त्यावेळी त्या गावाच्या बाहेर जंगलात एकाच ठिकाणी 7 आणि अन्य ठिकाणी 1 असे तब्बल 8 हायवा ट्रक उभे होते। ते 8 ट्रक घेऊन जाणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार प्रशासन, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रायगड न्यूज कर्जत प्रतिनिधी।